अच्छा, माझा एखादा किस्सा सांग मम्मी. शाळेतला सांगू का? हा सांग, चालेल. शाळेतला ठीक आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता मी ठीक आहे कालपेक्षा जरासा, पण आज पण मला जायचं आहे दवाखान्यात. तू कपडेच घालू नको, तुला मी ब्लॉगमध्ये घेणारच नाही. तू उघडाच फिर बघा तेव्हा. बिना टी शर्टचं फिरत असतो, मग नंतर ह्यांना ब्लॉगमध्ये घ्यायला मला 4 वेळा विचार करायला लागतो का. तर मला मग नंतर मम्मी म्हणते यांनी कपडे घातले नाही, यांनी हेच घातले. भावाला कपडे नाहीत. काल तुझ्या व्हिडिओमध्ये आले तुझे कालचे जे कपडे होते ना, ते पूजाने काढले, तिचे कपडे भेटत नव्हते म्हणून. किती ढीग भरलाय. त्यात एक टी शर्ट नाही भेटणार घालेल, इथं अडकलाय. 2 टी शर्ट इथे आहेत, ते घेऊन घाल ना. ओढायला लावू नको, मला दम लागतो. जाऊ रे तुम्ही, आंघोळ बिंघोळ करा, जाऊ तुमच्या क्लासला. बघ जा, लेट होतोय, जा. मी आता 800 रुपये ऑनलाईन केले ना, त्याची शॉपिंग कर जाऊन, है ना. मी माझ्या भावाला 800 रुपये ऑनलाईन केले आता, माहिती आहे का. त्याला ना ऑनलाईन पाहिजे असत पैसे, आणि त्याच्याकडे कॅश असले की तो आमच्याकडनं ऑनलाईन घेतो ना, आम्हाला कॅश देतो. पण ते त्याचेच होते पैसे, ठीक आहे. माझा 1 रुपया नव्हता त्याच्यात, ठीक आहे. बस मी क्लिअर केलं, बघितलं. शेंबड्या. आमची पोगो बघा तिथं झोपली आहे. हां, काल तुलाही थंड खाल्लं. आम्ही पण काल रबडी खाल्लेली जाऊन. माझी बहीण तिकडे रेडी होतीये, मी तर बसली आहे. मला दवाखान्यात जायचं आहे आणि मी आता एडिटिंग करून उठली आहे. काय आम्ही काल रबडी खाल्ली. ती साक्षीने सांगितलेली ना रबडी, त्याशी आपण जाणार होतो, पण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही खाल्ली नाही. लिप स्क्रब करायचे चाललेत. यार गोऱ्या माणसाला खरंच काय काय करायला लागतं. आम्ही तर काहीच करत नाही, बघितलं ते बघा. आता उठून आतमध्ये गेलेलं आणि मला एवढं घाण चक्कर सारखं झालं ना, मी येऊन बसले आता. आणि माझी पोगो बघा. पोगो इकडे आहे का. पोगो दात दाखवलेले. पोगो पोगो हाय कर. पोगो हे बघा, पोगो लगेच चिडते. मला बोला हाय करायला, मी हाय करायला. हाय कर. जांगोईला राज. पोगो पडदा वरनं निघल. नको करू, नको करू. सोड 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 सोड, नको करू. सोड सोड पोगो. वो पडदा जर वरनं निघाला ना, कोण हाय नाही बसवायला. एवढी हाईट नाही आपली, नाही तुझी नाही माझी. पागल आहेत आमच्या घरातले थोडेसे. मी ब्लॉग अपलोडला लावते, त्याच्यानंतर मी रेडी होते आणि मी दवाखान्यात जाऊन येते. नंतर मी पूर्ण दिवसभर आज आराम करेन. आणि इथं भिवंडीला आल्यानंतर एवढे छोटे छोटे ब्लॉग बनत आहेत. आता मी बनवलेला ब्लॉग फक्त 6 मिनटाचा होता, फक्त 6 मिनटाचा. मी आज ट्राय करेन की मी आज जास्त रेकॉर्ड करू. म्हणजे मी रेकॉर्डच नाही करत जास्त, थोडं 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 करते, त्याच्यामुळे ब्लॉग छोटे बनतात. पण मी काल खरंच खूप थकले होते आणि मला खूपच जास्त चक्करसारखं, म्हणजे मला उभंच राहायला होत नव्हतं. आज जरा ठीक आहे, पण आता पण उभं राहिले ना अशी की मला असं 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 व्हायला लागतं. काय बोली, परत बोल. काय बोली, परत बोल ना. बोलणारच नाही. का नाही बोलणार. बरं, कोमलचं नाव चिंडा आहे, चिंडा. तुम्ही कॅमेरा तुटलाय का काय. राजनी तोडलाय, तुम्हाला राजकडून पागल तुटलेला आहे आहे. का. पण राजकडून तुटलाय ना, माझ्या त्या कॅमेऱ्याला कुठं काय झालंय. बघितलं काय केलंस, परत कर रे. हे बघितलं बहीण भाऊ कसली हरकती करतात, दाखवायला पण लाज वाटते मला. मी घालू, मला टॅनिंग पडली. आई आता तू बसून अभ्यास करणार, मग टॅनिंग कसली पडणार. गाडीमध्ये किती फिरतो माहिती दुपारचं आम्ही. मला पण घेऊन चला, मला पण जायचंय. अभ्यास करायला लागतो त्यासाठी दुपारचं फिरायला. मी अभ्यास नाही करणार, मी अभ्यास का करू. ते जॅकेट कोणाचं आहे तुला माहित आहे ना. ते जॅकेट माझं आहे. चोर, जॅकेट चोर. हे बघा बहीण, माझ्या वस्तू घेऊन स्वतःचं नाव टाकले जातात, पण हे जॅकेट माझं आहे, माझं. ह्याला हिने घालून घालून मोठा केला, मग मीला देऊनच टाकला काय आमचा.
हा पण घालूनच लांब झाला ना, तर छोटच राहिलं असता. काय कायची मला तर पाहिजे पण नाही तुम्ही दोघं जण. हे जा रे जा, बॅग अडकवली नुसते खांद्यावर, निघायचं नाव नाही घेते घरातून. बघा कसं चिल्लर जमा केलेत माझ्या भावाने. चिल्लर दाखवले. हा मी असं धचकन उठले ना, मला असं तोंड तर बघा. मी कॅमेरा असं झूम झालाय राज, आता कॅमेऱ्यातच घुसशील. चिंगम गेलाय चिंगम. ह्याच्यामध्ये पैसे जमा केले. अरे कुठं आहे ह्याचं, इथं खालीच आहे दोन्ही साईडनं. टेक्नॉलॉजी. अरे आम्ही तुझ्या किती जवळ आली आहे. ए साईडला होता चिल्लर दाखवू दे. किती रुपये ते मोज जरा. आणि हा बघा माझ्या भावाने अत्तरचा कलेक्शन जमा केला आहे इथं. दाखव ना बेलाविटा. महाग वस्तू दाखव ना, सस्ते का दाखवते. इथं बी दाखव बेलाविटा. अच्छा हा इथं हे बी दाखव व्हिडिओ. तो तर संपला. तो मी घेऊन आली, हा पूजा घेऊन आली. आम्ही चांगल्या वस्तू घेऊन तो माझ्या भावाशी 10,000 रुपयाच्या वस्तू जमा करतो. दाखव हे असे 10,000चे. तिथे बी दाखव 10,000चे. ह्याच्यात परफ्यूम आहे, माझ्या भावाने फेकलं नाही, तुटलं. ते त्याला बसव. तुटलं. डोळ्यात गेलं माझ्या. नालायक. यापेक्षा माझा पोगोचा वास चांगला येतो. पण त्याचा खरंच वास स्वीट सारखा येतो, एवढं काही मजा नाहीत. आणि हा मी आणलेलं जरा फ्रेश स्मेल करतो. आणि हे बघा माझ्या भावाने काय आणलंय. माझ्या भावाने डव पण आणलाय कारण तो आंघोळ करत नाही. शियार राज, हे मी पहिल्यांदा बघते. हे चॉकलेट का घेऊन आलाय तू? मी आज ओपन बी नाही केलंय ते. नको वापरूच नको. होता माझा आज आता ह्याचा आज पत्ता गुल वरून टाकते मी. तुम्ही काय खाल्लं? काय माहिती काय हे वाला फेवरेट आहे. हे वाला खरंच खूप छान होतं, कारण की मी आणि माझ्या मैत्रिणीने ना हा वाला पहिले कॉलेजमध्ये घेतलेला. तर मग ह्याला असंच अत्तरच्या दुकानात नेला आणि सेम तोच घेतला. आणि अजून काय आहे हे नाही माहीत मला. हे पण नाही, मी त्याचं नावच नाही आहे. पण हे खरंच एक टाइम मी डव पचवू शकते. बट हे काय अत्तर चॉकलेट कोण घेतं असले काय माहीत, मला बिलकुल आवडत नाही. इकडे बघा हा माझा भाऊ आहे. हा छोटा असताना असं दिसायचा. ची 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 ची. हे कसं चोमू वाटतोय इथं. इथे जरा ओव्हर स्टाईल दिसतोय. इथे हे दोनच आवडतात मला, हा आणि हा आवडतो फक्त. आणि या फोटोची अवस्था तर बघा काय झाली, पण तरी पण ठेवला, कारण की हा फोटो छान आहे, आम्हाला आवडतो. ह्याच्यामध्ये छान दिसतो. हे लईच घाण होते, काय होतं काय माहीत. आणि हे बघा ना, ही चैनी बघा, छपरी. खूप झालं आता टाइमपास. आता चुपचाप मी आंघोळीला जाते, रेडी होऊन निघायचं. मग ते 10:15 झालेत घडीमध्ये, आणि मला लवकर निघायला लागेल, कारण की मी दुपारी उन्हाच्या आत येऊन असं जरा मस्त झोप काढेन. आणि मला खरंच व्लॉग नाही येते बनवायला. मी असं उभं राहते ना, तर 5 मिनटं मला असं व्हायला लागतं. आत्ता पण होतं आहे मला सध्या. हे बघा, हे माझ्या भाऊ बहिणा जेवायला आलेत. आता तुम्हाला डब्बा घेऊन जाता येत नाही का? तुम्ही जेवायला काय येतं घरी? फिरायला भेटतं ना बाहेर. फिरायला भेटता बाहेर, तेवढेच पाय मोकळे होतात ना. आता इथून धामणका नाही करायला जाणार, लॅबला थोडी जाणार. काय करायला जाणार? खायला. मला पण घेऊन चला, मला पण यायचं आहे. हे कसे कपड्याचा ढीग लावलं, इथं लाज वाटत नाही का रे? काढून येत ना, काढा. ही कपडे अडकवायला ठेवलेले का? ही पावसाळ्यात बांधलेली रक्षी अजून इथं धडपडती घरात. एवढा काढायचा कटाळा आलाय. आणि ती एक खिडकी बशी, तिथं मी घरात अंधारा करते टाकून, आणि घरात अंधारा करून झोपायची मजाच वेगळी असते. खिडकीत ही दरवाजा बंद केला ना, पूर्ण अंधार होऊन जाईल घरात. मम्मी काय घेऊन आली आहे? माझी मम्मी लोणचं घेऊन आली आहे. मम्मी कोणी दिलं हे? अच्छा, गुजरातची मावशी. असं खोलू मी आता? कैचीने कापू, पण इथं खोलायला हाय. कैचीने कापून परत आपल्याला ते कशात तरी भरायला लागेल. अरे हो, इथं कैचीनेच कापायला लागेल. ही भेटली कैची. ह्याला मी आता कट करणार आहे. असं कट. हा छान लोणचं आहे. हे मिरचीचं लोणचं आहे, आणि लोणचं मला खूप आवडतं खायला. थोडा वास घेऊन बघू का?
हे तिथे कटाये डाळ भात सोबत लोणचं खायला खूप मज्जा येते मला. आमच्या घरी पण आहे, पण हे पण छान आहे, हे पण ट्राय करेन मी. बघा गाईज, मी आंघोळ करून किती छान दिसते. मी काल आंघोळ नव्हती केली. मम्मी तुझं काही म्हणणं ह्याच्यावर? कडाखोर म्हणजे काय? मी आजारी आहे मम्मी. मला इथं उभं राहिलं होत नाही. उभं राहिलं की मला असं 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 होतं. त्यात मी आंघोळ करू? पण आता खरंच मम्मी आंघोळ करून खूप छान वाटतं माहिती आहे का. तेव्हा पहिल्यासारखं नाही वाटत आहे. मम्मी यार ऐक ना. ऐकते बोल. पहिल्यासारखं नाही वाटत आहे मला आता. आंघोळ केला तर जरा चांगलं वाटतंय. मग काय औषध खाल्लीस ना. माझी मम्मी आली कामावरून आणि मी माहिती आहे मम्मी, मी काल पण आंघोळ नव्हती केली आणि आता संध्याकाळचे वाजले 7 आणि मी आत्ता आंघोळ करून आली. ते पण मी जबरदस्ती गेली. खरंच मी नव्हते करणार. मला असं बसल्या बसल्या झोप येत होती. म्हणजे मम्मी यार कॉपीराइट लागेल. मम्मी बोल माझ्यासोबत काहीतरी. अरे बाबा काय बोल. काहीतरी बोल. काहीतरी बोल. अच्छा माझा एखादा किस्सा सांग मम्मी. हो म्हणतो. हां मला पहिले नीट बसू दे. मी लय कुडून गेली यार. मग तू नीट बस आरामशीर जरा. चांगला किस्सा सांगायचा. चांगला घाण मला नाही सांगायचा. आता सांगते. बरं ठीक आहे, जसं पाहिजे तसं सांग. हां सांग. शाळेतला सांगू का? हां सांग. चालेल. शाळेतला ठीक आहे. मराठी शाळेत. पंखा बंद करते तो पहिले. पंखाला फार 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 करतोय आमचा. आता सांग. मराठी शाळेतला किस्सा सांगतो. मम्मी मराठी शाळेतच शिकली. मम्मी मी इंग्लिश शाळेमध्ये नाही शिकली. अरे ऐक ना, सरकारी मध्ये शिकली, हा परत प्रायव्हेट मध्ये टाकलं. पण सरकारी छान होती. प्रायव्हेट बिलकुल पण म्हणजे ठीक आहे. कोणी बघत असेल तर नावं बिवं ठेवायचं मला. पण म्हणजे मज्जा नाही आली तेवढी जेवढी मला सरकारी शाळेत मज्जा आली असं. हा मग आता तू कोमल सांग. शाळेत गेली ना, कोमल काय करायचे काय नाही कधी माहीतच पडायचं नाही. कधीच नाही. तिचं कधी कंप्लेंट पण येत नव्हती. पण 2 नंबरची मुलगी माझी पूजा ना, ती 2-3 दिवस झालं जेवतच नव्हती घरात. मला असं वाटलं का जेवण आहे काय, तिची तब्येत नाही बरोबर. दवाखान्यात घेऊन गेली तरी पण नाही. मग परत मीच तिला एकदा रागवून विचारलं. म्हणलं काय झालं सांग मला. तेव्हा ती असेल मला वाटतं 4थीला 3रीला असेल. मग ती लागली रडायला. म्हणली माझ्या शाळेत मैत्रीण आहे. ती म्हणते माझं पप्पा पोलीस आहेत, तू जर माझ्याबरोबर दोस्ती नाही केलीस तर मग मी जेलमध्ये टाकेन तुझ्या पप्पा मम्मीला. तू माझी दोस्ती बनायचं, कोणाशी बोलायचं नाही. त्याच्यामुळं पोरगीनं घेऊन का नाही जेवण केलं नाही, मला पण घरी सांगितलं नाही. मग मी म्हटलं चल मी तुझ्या शाळेत येते. मग मी शाळेत गेली. तिच्या शाळेत गेली तर मॅडमला मी सांगितलं ती कुठली मुलगी आहे. हिला विचारलं तर त्या मुलीला मॅडम घेऊन आल्या. म्हटलं का गं तुझा बाप पोलीस आहे, आम्हाला पकडून नेणार आहे, कशाला धमकी देतेस म्हणलं. कानपाडीन म्हणलं परत जर माझ्या पोरगीला धमकी दिली तर तब्येत बघ किती खराब झाली पोरगीच्या माझ्या. म्हणलं ताप यायला लागलाय राहून काय झालं तर मॅडम लोकांनी ते म्हणजे त्या मुलीला कावायचं टाकलं आणि मलाच म्हणते अहो तुमची ती कोमल बोराला चिचला जाते. मी तर शॉकच झाली. तिथं बोराला चिचला जाते. तिथं थोडं पाठीमागं थोडं नॉर्मल जंगल होतं. तिथं काय 1-2 ती बोरीची झाडं होती. तिथं चिचचं नव्हतं झाड. अरे पण मी शाळेत मुलगीला सोडल्या ना, जबाबदारी तुमची आहे ना. ती मुलगी बाहेर कुठे गेली आहे काय गेली आहे तुम्हाला विचारून गेली आहे का. ती मला डायरेक्ट म्हणते की तुमची मुलगी बोराला जाते आणि मुलीसनी पण घेऊन जाते. मग तिला मी म्हटलं ती जबाबदारी कोणाची. तुम्ही शिक्षक आहे तुमची आहे. आम्ही इथं शाळेत सोडल्या ना, आम्ही दुपारचं येऊ का पोरासनी बघायला. 5 वाजताच घ्यायला येऊ ना आम्ही शाळा सुटल्यावर. मग ती गप्पच झाली. अहो तुम्ही असं कसं बोलता सपकाळ. म्हणलं असं कसं बोलता म्हणजे ती जिम्मेदारी कोणाची ती सांगा. शाळेत मुलं पाठवतो आम्ही शिकायला आणि आमची बोरीला जाणार वय बोरं आणायला. मग ती मॅडम आणि मी म्हणलं मी कशासाठी आली होती ह्या माझ्या मुलगीचा प्रश्न पहिला सोडवा. म्हणलं जर माझ्या मुलगीला ह्या जर काय झालं कमी जास्त ह्या मुलीमुळं तर बघा मग म्हणलं. मग ती मॅडम म्हणली नाही आम्ही तिला कावतो पण तुमच्या कोमलला सांगा. अहो म्हटलं तुम्हाला जर माहीतच होती माझी कोमल अशी जाते, कोणच्या पण मुलीपाशी सांगितलं असतं तुम्ही की कोमलच्या मम्मीला सांग की कोमल जाते. मग मी माझ्या मुलीला मारली असती ना, कावली असती.
बोलली असती तिला, जाऊ नको तिथं जंगलात असं असतंय तसं असतंय, काय पण तिला मी हे केलं असतं. तर तिच्या पाठीमागून मी आली असती गपचूप, ती काय करते काय नाही मी पण बघितलं असतं. कारण का मी पण शाळा शिकलेली आहे, मला पण माहिती आहे शाळेत असल्यावर चिचला बोर, गावाकडे आम्ही पण जायचो चिच बोराला ह्याला त्याला. पण मी कुठला प्रश्न घेऊन आले आणि तुम्ही मला पुढं काय सांगताय? मग तुम्हाला तिचंच एवढं सांगायचं होतं तर 4-5 दिवस आधीवर का सांगितलं नाही मला? ते असे कोमल कामं पहिले करायचे तर. आणि परत इकडं शाळेत टाकली प्रायव्हेटमध्ये, तिथं पण तिनं तसंच मारामारी भांडणं कोमलचं म्हणजे लय. मग ती अगदी सर म्हणली, कोमलच्या मम्मी आरतीबाई सांगितलं की तुझ्या मम्मीला सांग, सरांनी बोलावले. मी म्हणलं हिनं आता काय उत्सप्त्या वाढवल्या कोमलनं, कधी आरतीबद्दल नाही बोलवलं, पूजाबद्दल नाही बोलवलं, राजबद्दल नाही बोलावलं, हिच्याबद्दलच. मग मी म्हणलं हिनं काय केलं. मी गेली तर सर मला बघून म्हणते ती, ही तुमची मुलगी? तर मी म्हणलं माझीच आहे. कुणाची आहे म्हणलं? तुम्ही कोमलच्या मम्मीलाच बोलावली आहे ना म्हणलं, कोमल सपकाळ. मग मी मनीषा सपकाळ आहे म्हणलं. मग ते म्हणतात की नाही अवले कालवा करते शाळेत, आणि ह्या बेंचवरनं त्या बेंचवरनं उड्या मारती. तेव्हा कोमल 5वीला होती. तर म्हणलं सर आता म्हणलं शाळेत आता कालवा करते, तुम्ही पण कावा तिला, मारा म्हणलं, बोला तिला म्हणलं. मी काय करा, मी पण बोलणारच की, पण तरी पण खेळते बी. आता पोरं नाही खेळणार, उड्या मारणार, पण मोठी माणसं उड्या मारते वय. ते सर गप्पच झालं, काहीच बोललं नाही. माझी मम्मी हमेशा माझी चुकी असली तरी माझी साईड घेणार. गाय साईड घेणार म्हणजे गलत असलं तर साईड घेणार नाही, पण आता हा, मस्ती तर करणार ना, मी का नाही करणारच ना. तेवढं नको करायला का? आता काय म्हातारी माणसं करणार आहेत का? आम्ही ह्या वयात करणार आहे नाही ना. लहानपणीच करू शकतो खेळ मस्ती. आम्ही पण कबड्डी खो खो आमच्या टायमाला खेळलेले आहेत. आम्ही पण शाळेत मस्ती करत होतो, भांडणं करायचो, हे करायचं. पण एवढ्या तेवढ्याला सारखं पालकांना बोलवून घ्या, हा बाबा तुम्ही अभ्यासाबद्दल बोलवा, न तर अभ्यास कमी चाललाय तिचा, अभ्यासाकडे लक्ष नाही, ह्याच्यासाठी नाही. वाईच काय झाले की या, वाईच काय झाले की या. मी एवढी मस्ती करायची की माझं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये होतं. एवढी मस्ती करायची, खूप मस्ती केली मी आमच्या. नंतर तर अरे मम्मी तुला बाकीचे किस्से तर माहीतच नाही. तुला माहिती का, तुला बोलवणं सोडलं जेव्हा ताई होती ना कॉलेजमध्ये, तेव्हा मी 8वीला होते आणि माझी बहीण मोठीवाली 11वीला होती. तिचं तर वेगळंच होतं. म्हणजे मी काय केलं की ना, माझ्या घरच्यांना बोलवायचं बंद केलं सरांनी, आणि ते माझ्या बहिणीला बोलवायला लागले की बोलायचे जा कोमलच्या मोठ्या बहिणीला घेऊन ये तिथं त्या वर्गात आहे. आणि मग माझी बहीण माझीच साईड घ्यायची तिथं पण, आणि ती घरी नाही सांगायची का, तर माझे घरचे मला मारू नये ना तर काय. हे माहिती का नाही मम्मी तुला? बघितलं आज कळालं मम्मीला. मी खूप मस्ती करायची, खूप मस्तीच करायला शाळेत जायचे. सगळ्या या 3 मुलात का नाही हेच मस्ती, 4 मुलात मस्ती आहे. पण आता मी शांत आहे का नाही सांग, है ना? आता शांत, आता लय छान आहे कोमल. साडी इतकी सुंदर आणली, आता इथं उद्घाटन केलं पाहिजे मी. रात तुला कशी वाटली साडी? दादाला घाम आला इथं. माझ्या बायकोसाठी पाहिजे. अरे लेच घाण 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 घाण. अरे राज एवढी सुंदर साडी आहे याच्या. माझी बायको बी सुंदर असणार ना. हा तुझी बायको तर सुंदरच असते, आपण सुंदरच बघणार तुझ्यासाठी. काय झालं पोवला? ए काय खाल्लं ग? नाटक नको करू आता. काय ना काय उलट फुलट कचरा बिचरा खाते काढून ठेवलेला. हाडी पडलेली उचलली नाही तुम्ही? काय नाराय काय. वाव. मम्मी एक काम कर ना, माझ्या बापाचं ब्लाऊज शिव. नाही मम्मी मार खाशील. कमी करून तू घालू शकतेस, मी घालू शकीन का? अच्छा मग एवढ्या साड्या हे खूपच सुंदर आहे यार. माझ्या मैत्रिणीचं पटकन कुणाचं तरी लग्न ठरवा, ते लग्न करून घ्या ग, म्हणजे मी तुमच्या लग्नात ही साडी मस्त सुंदर साडी घालून येते. पोगो तुला खोकला काय येतोय पोगो? वाव छान शिवा मम्मी, मस्त शिव, मस्त. म्हणजे मी घालून जाईन कुठंतरी. बघा माझे भिकारी भाऊ बहीण कसं एका लाडूसाठी भांडतायत. हा बघितलं ना, आज आलं ना पुढं एक्सपोज करणारे मी एकेकाला आपल्या घरातल्या ना. समजलं का भिकाऱ्यांनो? मला कोणच नाही करणार. हा दाखवा. ही माझं तोंड किती गहाण आहे, तरी पण मी आंघोळ केली माहितीये का. अखंडी तू हा नाही तर घरात ठेवले आम्ही तुला उचलून आणले कचऱ्याच्या डब्यात ना, त्याचं काय करायचं आम्ही? ठेवले ना घरात. हा नाही तर चला गाईज. हा नाही चुपचाप बस आता. आता मी या भिकाऱ्यांसोबत चालली आहे का, तर हे मला हॉस्पिटलला सोडतील. सॉरी माझ्या दादासोबत. घेऊन जाशील ना मला? सोडशील ना दवाखान्यात? खाऊ द्या पहिले.
खाऊ द्या आम्हाला. किती खाताय रे भिकाऱ्यांना? हा तुम्हाला खायला नाही भेटलं का? खायचं खायचं नुसतं खायचं. चला खायचं, खुश राहायचं. मग मी काय दुखी आहे? हा दिसतंय ना, बघ आजारी आहे. जास्त नाही झालं तुझं? अडकले तुझ्या नारळात चम्मच भरून. काय खाल्लं तू? स्प्रेड, काय? चॉकलेटचा स्प्रेड असतो ना. अच्छा, मी एवढं खायचंच कशाला? आणि मी माझा रिपोर्ट घेतला आणि गोळ्यांची चिठ्ठी पण घेतली आहे डॉक्टरला दाखवायला. आणि माझं ब्लड बघा 11 तास झाला. कुठे आहे? का रे खाली जाणार होतास ना, तुझ्यामुळे आम्ही पटापट आलो माहिती आहे. हे मेडिकलवाले Please काका आहे. subscribe and घंटी बजा. घंटी बजा. तुम्ही तो खाली पाठ करून टाका. अरे काहीच घंटी बजाव. मेम मोबाईल आपले. मेम आपले मेम. हाय एव्हरीवन. अजून काय? जरी कस्टमर आले, मेडिकलवाले दादा आहेत आणि ह्यांच्याकडे येऊन औषधं घ्या. हे खूप छान औषध देतात. थँक्यू. तुमचे भरोसा आमचा विश्वास आहे. अजून काय? प्लीज वन्स विजिट इन आवर मेडिकल शॉप. मी तर ॲडव्हर्टाइजमेंट करायला आली यांच्या मेडिकल शॉपचं आणि त्यांची वाईफ तिकडे बसली आहे. हाय, ते लास्ट आहेत. काय काम? तुम्हाला माहिती असेल सांगा काय काम. सो मी तर आता आली आहे घरी. मग मी 9:15 वाजलेत. मी 8 वाजता गेलेले ना. हां, मी सलाईन लावून आली आणि माझ्या मम्मीचं म्हणणं आता जरा व्हिडिओ काढू नको, जरा खा पी आराम कर. मी आरामच करते मम्मी, मी जास्त व्हिडिओ नाही बनवत. बघितलं नाही 6-6 मिनटाचे 5-5 मिनटाचे व्हिडिओ असतात. आता मी जाणार, आता मी चेंज करते आणि जरा खाते पिते आणि झोपते. आता बघू उद्याचा ब्लॉग बनेल का नाही, माझ्या हेल्थवर डिपेंड करतं आहे. सो मम्मी तुला शेवटचे शब्द काय बोलायचे आहेत का माझ्या ब्लॉगमध्ये? बोल. जेवण टायमावर खा. काय बोलायचं? जेवण टायमावर खाऊ. मग जेवण टायमावरच खाते मग मम्मी. अजून काय? मम्मी आज ब्लॉगचा एंड कर. तर चला गाईज आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं बोल. तर चला गाईज आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय नाही, बोल असं काहीतरी. तोपर्यंत काय नाही. बाय बाय. चिकन खायला निघाले पोहणे. शी मम्मी यार असं नको बोलू यार. माहिती आहे मला चिकन खायला बिलकुल आवडत नाही, पण माझे घरचे मला जबरदस्ती खाऊ घालतात. जबरदस्ती. जरा जरी नाही पडले की लगेच माझं खाणं पिणं करतात. जरा आजारी नाही पडले लगेच खाणं पिणं काढतात माझं. खात नाही मग मी आतापर्यंत जिवंत कसे? मी खात नसते तर बोल. जा बाई, मला झोप आली. हात टाकायचं. जा तू जेव्हा मी हात